भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे ब्रीद वाक्य केवळ शब्द नसून तुळ राशीच्या लोकांसाठी 15 एप्रिलपासून तो एक प्रत्यक्ष अनुभव ठरणार आहे. स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीचा हा पवित्र दिवस ब्रह्मांडीय ऊर्जेचा एक प्रचंड स्रोत घेऊन येत आहे. तुळ राशीच्या व्यक्तींनी गेल्या काही काळात जो मानसिक संघर्ष, आर्थिक ओढाताण आणि कौटुंबिक तणाव सहन केला आहे, त्या सर्व त्रासांचा अंत होण्याची ही वेळ आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका, कारण यांच्या शेवटी आम्ही एक असा दैवी संकेत सांगितला आहे जो तुमच्या नशिबाचे टाळे उघडू शकतो. ब्रह्मांडीय स्थिती आणि तुळ राशीवर होणारा परिणाम. सध्या अवकाशात गुरु आणि शुक्र यांसारख्या शुभ ग्रहांची दृष्टी तुळ राशीवर पडत आहे. 15 एप्रिलच्या या पावन दिनी स्वामींची आध्यात्मिक ऊर्जा आणि ग्रहांची अनुकूलता यांचा संगम होणार आहे. गेल्या काही महिन्यापासून तुळ राशीचे लोक ज्या मानसिक त्रासातून, चिंतेतून आणि विवंचनेतून जात आहेत, त्याला आता पूर्णविराम मिळणार आहे. तुम्ही अनुभवत असलेला शारीरिक थकवा आणि कामातील अडथळे हे प्रत्यक्षात तुमच्या कर्माची शुद्धी होती, जी आता पूर्ण झाली आहे. तुमच्या जीवनातील समस्या आणि स्वामींचे अभयदान. तुळ राशीच्या व्यक्तींना सध्या आर्थिक ओढाताण आणि कौटुंबिक वादाचा मोठा सामना करावा लागत आहे. पैसा येतो पण टिकत नाही, किंवा नात्यात विनाकारण दुरावा येणे यांसारख्या समस्यांनी तुम्हाला ग्रासले आहे. मात्र स्वामींच्या पुण्यतिथीनंतर ब्रह्मांडातून सकारात्मक लहरी प्रवाहित होणार आहेत. तुमच्या राशींचा स्वामी शुक्र आता बलवान होत असल्याने तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. स्वामी तुम्हाला अशा संकटातून बाहेर काढणार आहेत जिथे तुम्हाला मार्ग सापडत नव्हता. कोर्ट कचेरीची कामे किंवा जुन्या कर्जाचा डोंगर यातून सुटकेचा मार्ग प्रशस्त होईल. 15 एप्रिल नंतरचे 7 दिवस तुळ राशीसाठी सुवर्णकाळ ठरणार आहेत. पहिल्या 2 दिवसात तुम्हाला अचानक धनलाभाचे योग आहेत. 3ऱ्या आणि 4थ्या दिवशी तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. जिथे तुमचा अपमान झाला होता तिथेच आता तुमचा सन्मान होईल. 5व्या दिवसापासून तुमच्या रखडलेल्या स्वप्नपूर्तीला गती मिळेल. विशेषतः ज्यांचे स्वतःचे घर घेण्याचे किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न आहे, त्यांच्यासाठी स्वामी मार्ग मोकळा करतील. तुमच्या जीवनातील शत्रू आपोआप शांत होतील आणि तुम्हाला प्रगतीसाठी मोकळे मैदान मिळेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमची कर्जमुक्ती आणि मानसिक गुलामगिरी संपणार आहे. जर कोणी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचा खरा चेहरा तुमच्यासमोर येईल. संकटाच्या वेळी स्वामी कोणाच्या ना कोणाच्या रूपाने मदतीला धावून येतील. हा अनुभव तुम्हाला या 7 दिवसात नक्की येईल. तुळ राशीच्या लोकांची अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली एखादी इच्छा, मग ती परदेश प्रवासाची असो किंवा मोठ्या पदोन्नतीची, ती या काळात पूर्णत्वास जाईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला अशा व्यक्तींचे सहकार्य मिळेल जे तुमच्या प्रगतीसाठी निमित्त ठरतील. आरोग्याच्या बाबतीतही मोठा सुधार दिसून येईल. जुनाट आजार बरे होण्याच्या मार्गावर असतील आणि मनातील भीती कायमची निघून जाईल. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्ताचा हात सोडत नाहीत. 15 एप्रिलचा हा दिवस तुमच्यासाठी परिवर्तनाची नांदी आहे. या दिवशी स्वामींच्या नामाचा जास्तीत जास्त जप करा. तुमच्या आयुष्यातील संकटांचे डोंगर आता वितळणार आहेत. हा व्हिडिओ ऐकून झाल्यावर जर तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थ असा नामजप केला आणि गरजूंना अन्नदान दिले, तर पुढच्या 48 तासात तुम्हाला एक असा सुखद धक्का बसेल ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती. स्वामींच्या या चमत्काराचा अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा आणि शेवटपर्यंत स्वामीवरील श्रद्धा ढळू देऊ नका. लक्षात ठेवा, 15 एप्रिलच्या संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावून श्री स्वामी समर्थ हा नाममंत्रचा 108 वेळा जप करा. असे केल्याने तुमच्या घरातील दारिद्र्यता आणि कलह कायमचा संपून जाईल. हा बदल इतका मोठा असेल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
या बदलाचा अनुभव घेण्यासाठी तयार राहा आणि स्वामींच्या नावावर विश्वास ठेवा. स्वामींच्या कृपेने तुमचे मनोरथ, सर्व मनोरथ पूर्ण होत, हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.